रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। हे सगळं असताना भाजप मात्र फुल फ्लेजमध्ये निवडणुकीची तयारी करतायत। नुकतीच नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोळे यांनी ऑनलाईन बैठक घेतली निवडणुकीच्या तयारीसाठी। सुधाकर भाऊ, तुमचा दावा कायम आहे का रामटेकवर की सोडला? आमचा दावा कायम आहे। आम्ही आजही 2283 बूथवर आमचे कार्यकर्ते कार्यरत आहे। माननीय मोदींचा नमस्कार घेऊन आमचे पदाधिकारी, कार्यकर्ता, बूथ प्रमुख, सुपरवायझर्स प्रत्येक घरोघरी चालला आहे, स्टिकर लावतो आहे आणि मोदीजींचा नमस्कार सांगतो आहे। लोक उत्साहाने आम्हाला मायक्रो डोनेशन देत आहे। याचा अर्थ असा जनतासुद्धा उत्साही आहे की यावेळेस रामटेकमध्येच कमळ फुलावं आणि म्हणून आमचा दावा अजूनही कायम आहे। तुम्ही आता ऑनलाईन बैठक घेतली तयारी संदर्भात, किती पदाधिकारी जोडले होते प्रमुख आणि काय सूचना केल्या त्यांना थोडक्यात सांग। जवळपास 235 पदाधिकारी ऑनलाईन बैठकीला आता जुळले होते। मी त्यांना विनंती केली की केंद्रीय नेतृत्व आपल्याला जो उमेदवार देईल त्याला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। आपल्याला मोदीजींना बूथशी जोडायचं आहे। आपला नारा अब की बार 400 पार आहे आणि त्याच्यामुळे जनतेपर्यंत जा, स्टिकर लावा, मोदीजींना नमस्कार करा आणि मायक्रो डोनेशन मागा। ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आणि मला आनंद आहे सर्वकडे जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे। तुम्ही रामटेक मिळावी म्हणून कोणाकोणाकडे भाजपच्या वरिष्ठ कुठल्या कुठल्या नेत्यांकडे मागणी केलेली आणि त्यांचं काय म्हणणं आहे? मी अनायसे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, राष्ट्रीय संघटन महामंत्री BL संतोषजी, आमचे प्रभारी शिवप्रकाशजी नागपूरला आले होते संघाच्या बैठकीनिमित्त। मी स्वतः त्यांना एअरपोर्टवर भेटलो। मला आनंद आहे की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माननीय राष्ट्रीय अध्यक्षजींनी 10 मिनिटं दिले आणि त्यांना मी रामटेकची संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी समजून सांगितली। मी सांगितलं की ज्या शिवसेनेचा एक सरपंचसुद्धा नाही त्यांना आम्ही आपल्या म्हणण्यावर 20 वर्षापासून सातत्याने मदत करतो आहे। पुढे आपण जो निर्णय द्याल त्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सैनिक म्हणून उभा आहे। पण यावेळेस तरी किमान आम्हाला कमळ आमच्या खांद्यावर घेण्याची संधी द्या, कमळावर खासदार द्यावा अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे। नॅचरल सिटिंग खासदार शिवसेनेचे आहेत, त्यांचा दावा पण आहे। त्यांचा दावा हे मान्य आहे। त्यांचा दावा 15 वर्षापासून होता। आम्ही त्यांचं काम केलं ना, आम्ही नाही कुठं म्हटलं, पण संधी द्यावी यावेळेस रामटेक लोकसभेत। म्हणायचं की त्यांचं संघटन नाही आहे। मला त्यांच्या संघटनावर बोलायचंच नाही, त्यांनी शोधावं त्यांचं संघटन कुठं आहे ते। आजपर्यंत जेव्हाही आले ते भाजपच्याच मेहनतीवर निवडून आले। आता त्यांनी मन मोठं करावं आणि भाजपला ही जागा द्यावी एवढी आमची विनंती आहे त्यांना। किती सरपंच आहेत त्यांचे? एकही सरपंच त्यांचा मला दिसला नाही। जवळपास आता 450 सरपंच जवळपास भारतीय जनता पार्टीचे आहेत, 450 पेक्षा जास्त। त्यांचा सरपंच आता जे असेल ते संघटन, मला त्यांच्यावर कुठली टीका करायची नाही, आमचे मित्र आहे। कधीपर्यंत फैसला होईल असं वाटतं? मी विनंती केली आहे की लवकरात लवकर आम्हाला उमेदवार द्या, पण शेवटी केंद्रीय नेतृत्व जेव्हा ठरवेल तेव्हा आम्हाला उमेदवार मिळेल। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, युनियन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।